अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्ह वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना दिली आहे। तर दुसरीकडे शरद पवारांनी लोकसभेपर्यंत तुतारी चिन्ह वापरण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। तर दुसरीकडे घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती, मात्र तशी मागणी करणं चुकीचं असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाच्या मुकुल रोहतगी यांनी केलाय। दरम्यान आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी ही 6 आठवड्यानंतर होणार आहे। 6 आठवड्यानंतर परत हे मॅटर ऐकलं जाईल। तुर्तास तुम्ही इलेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करा। आणि सुनील तटकरे यांना पण सांगण्यात आले, राज्य अध्यक्ष NCPच्या, की तुम्ही पण जाहिरात काढा आणि सांगा की आम्ही फोटो वापरणार नाहीये सगळ्या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये। आणि पूर्ण देशात पण अजित पवारांना सांगण्यात आलं की तुम्ही घड्याळ हे वापरू शकता, पण त्या जाहिरातीत असं लिहा की त्याच्यात हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि आम्ही फक्त कोर्टाने जोपर्यंत सांगताय तोपर्यंतच हे चिन्ह आम्ही वापरणार आहे। पण तुर्तास तरी लोकसभेसाठी तरी अजितदादा हे घड्याळावर लढतील आणि पवार साहेब हे तुतारी चिन्ह। त्यांनी सांगितलं की तुमचं तुतारी सिंबल आता विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तुमचं तुतारी सिंबल राहील। आम्हाला काय सांगितलंय तुम्ही डिस्क्लेमरला, म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की कोर्टाच्या कुठेतरी लक्षात आलं आहे की हे चुकीचं झालेलं आहे आणि हे घड्याळ चुकीने गेलेलं आहे। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत हे तुमचंच आहे असं समजू नका। खाली लिहा की सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही वापरतो।